नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. परत बघा 20 जून पासून पुढची टेस्टिंग करणार आहे आपण. इझी स्ट्रॅटेजी आणि खूप इझी आहे मार्केट. जर तुम्ही या स्ट्रॅटेजी चांगल्या अप्लाय करचाल मार्केटमध्ये तर शिकचाल तर फोकसने. ओके, ब्रोकरच्या वगैरे लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. अकाउंट ज्यांना ओपन करायचं त्यांनी करून ठेवा. चांगले ब्रोकर यूज करा, फालतू ठिकाणी अडकून जाऊ नका. आता बघा चालू कुठं झालं मार्केट. हा काय आहे, कालच्या दिवसाचा हाय. मार्केटमध्ये सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आलेली दिसते आपल्याला. मला सांगा, सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग असेल तर रिटेलर कुठे ऍक्टिव्ह होतील? सेल साईडला ऍक्टिव्ह होतील. ठीक आहे, पहिली कॅन्डल रेड आली, नो प्रॉब्लेम. दुसरी बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला वाटत असेल की क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला, इथं कसा सपोर्ट घेतला सेल केलता तसा इथं करू. एक गोष्ट लक्षात ठेवा, हाय पासून सेलिंग आली ना, रेजिस्टन्स पासून सेलिंग, सपोर्ट पासून बाईंग. फिप वापरायची नाही. रूल लिहून घ्या. रेजिस्टन्स पासून सेलिंग, सपोर्ट पासून बाईंग असेल तर फिप यूज करायची नाहीये. ठीक आहे, वाट बघा. आता काय, सपोर्ट पासून सपोर्ट घेऊन जर मार्केटनं हाय ब्रेकआउट केला तर बायर मात्र इझिली ऍक्टिव्ह होतील. आता बघा, इथं रेड कॅन्डल न येता ब्रेकडाऊन दे पाहिजे. ओके, नो प्रॉब्लेम. हे बघा, रेजिस्टन्सला रेड कॅन्डल आलेली दिसते. सेल साईडला एंट्री बनवायची नाही. भले मार्केट कुठेही जाऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही. हे बघा, सेल केला असता तर मान्य आहे मला, पण इथं बघा ही जी रेजिस्टन्स लेवल आहे, इथून सेलिंग येताना सेल बनवणं माझ्या हिशोबाने तर काय बरोबर नाही. फक्त मार्केटमध्ये झालंय काय, 2-3 गोष्टी आहेत बघा. असा दिसतोय आपल्याला कप अँड हँडल पॅटर्न, बरोबर. अजून काय काय, क्लोजिंग पासून सपोर्ट आणि हायचा ब्रेकआउट, एवढं सगळं असल्यामुळे रिटेलर बाय साईड ऍक्टिव्ह झाले. त्याच्यामुळे मार्केट पडायला लागलंय. आपण रूल तोडायचे नाही. एखाद्या वेळेस एंट्री सुटली तरी काही हरकत नाहीये. परत बघा, इंट्राडे लोच्या वरती मार्केट सपोर्ट घेताना, इंट्राडे नाही, कालच्या दिवसाचा लो आहे का? बरोबर आहे की कालच्या दिवसाच्या लोच्या वरती सपोर्ट घेते मार्केट. एंट्री बनवायची का आपल्याला? अजिबात एंट्री बनवायची नाही. ठीक आहे, कशाची वाट बघणार? पॅटर्न. सायकोलॉजिकल नंबर पण नाहीये. ठीक आहे, हे बघा, आता मात्र हेड अँड शोल्डर पॅटर्न इथं आपल्याला बनताना दिसतोय. हेड अँड शोल्डर आहे का? हा आहे. एक खांदा थोडासा वर आहे, पुष्पा झालाय. पुष्पा पॅटर्न म्हणाय काय हरकत नाही. अरे बापरे, एवढी घाण सेलिंग. ठीक आहे, तरी पण एंट्री मारायची, माती खायची. हे बघा, रिस्क घ्यायची, कारण पॅटर्नच्या ट्रेंड बऱ्यापैकी वेळा आपल्याला चांगला विनिंग. अरे बापरे, हे तर 1:1 तर असंच झालंय. ठीक आहे, बघूया काय होतंय. मला वाटतंय ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. हे बघा, पहिलं टार्गेट तर मार्केटनं इझिली आपल्याला दिलेलं आहे. 1:1 थोडा क्वांटिटी आवरत जावा, कारण आपली अॅक्युरसी तुम्हाला माहिती आहे, अॅक्युरसी चांगली भेटते. नाहीतर इथं टार्गेट आहे डायरेक्टली इथपर्यंत मार्केटनं जायला पाहिजे. ठीक आहे, प्रॉब्लेम काय काही सुद्धा नाहीये. ओके, आता बघा एसएल झाला, याचा अर्थ मार्केटमध्ये रिटेलर सेल करत नाहीये. ही गोष्ट समजायला पाहिजे, कारण एवढा चांगला पॅटर्न म्हणून मार्केट जर खाली जात आहे, याचा अर्थ रिटेलर सेल करत नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, डब्ल्यू पॅटर्न म्हटलं तर सेल करा बिनधास्त, काय प्रॉब्लेम नाही. असं मार्केटला रीड करत चला फक्त तुम्ही. काय होतंय मार्केटमध्ये, कशामुळे अपसाईड, कशामुळे डाऊन साईडला. काहीच नाही बघा, काय पॅटर्न बनवलं नाही, काय नाही काय नाही. एखाद दिवस असा होतो, त्या दिवशी आपण आपल्या भावनांवरती कंट्रोल ठेवायचा फक्त. दुसरं अरे संपलं, मार्केट चालू पण झालं. हे बघा, ई क्लोजिंग प्राइस मार्केटची, बरोबर. काय दिसतंय? क्लोजिंग प्राइस हा लो, क्लोजिंग पासून सपोर्ट रेजिस्टन्स घेताना दिसतंय मार्केट. आलं धडक धडक धडक, लोचा ब्रेकडाऊन. ग्रीन कॅन्डल पाहिजे फक्त आपला, ग्रीन कॅन्डल. ओके, ग्रीन कॅन्डल आलेले कन्फर्मेशन, बाय साईडला एंट्री. इथपर्यंत टार्गेट पहिलं तर कमीत कमी जायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, पहिलं टार्गेट इथं 1:1 असं मार्केट असं खचकन देऊन टाकतं. पण इथपर्यंत इझिली मार्केट न जायला पाहिजे. इथपर्यंत का जायला पाहिजे? रिटेलर इथं स्टॉप लॉस लावून बसले असतील. बघा काय काय आपल्याकडं मार्केटमध्ये सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग झालेले आहे, क्लोजिंग पासून रेजिस्टन्स घेतलेला आहे, लोचा ब्रेकडाऊन केलेला आहे, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन, बाय साईडला एंट्री, बफर ठेवायचा नेहमी. ओके, किती गेलेलं आहे? पहिलं टार्गेट इझिली झालं असेल माझ्या 1:1.6 तर झालेला आहे. जायला तर वरती पाहिजे मार्केटनं. मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगतोय. 1-2 गेलं बघा, बस फिटले पैसे. किती गेलं बघा? 1:2. ओके, 1:2 पण गेलं. फायनल फुल टार्गेट झालेलं आहे. काय रडत बसण्याचे काही काम नाहीये. जिथपर्यंत जायला पाहिजे तिथपर्यंत जातच मार्केट, कारण रिटेलरचे स्टॉप लॉस हे आपलं खूप मोठं शस्त्र आहे. व्हिडिओ कसा वाटतोय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय समजतंय का सांगा, काय समजत नाही सांगा. अजून ऍडिशन काय करायची गरज आहे ते पण सांगा, हे महत्वाचं आहे. ऍडिशन काय पाहिजे सांगा.
मी तर माझ्या प्रकारे ट्राय करतोय की सगळी मुवमेंट काय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ह्याच्यानंतर काय थांबायचं पॅटर्नसाठी ह्याच्यापेक्षा सोपा ट्रेड, हा ट्रेड कळत नसेल ट्रेडिंग सोडून द्या, एवढंच बोलूया मी फक्त. मी जर फास्ट बोलतोय असं वाटत असेल स्पीड स्लो करा, मी जर स्लो बोलतो वाटत असेल तर स्पीड फास्ट करा. ठीक आहे, किती वाजले? 12:30. ओके. दिल की धड़कने सुन रहा, वादा रहा प्यार से. थांब बाबा, थांबलं का? हे बघा, हे काय क्लोजिंगचा रेजिस्टन्स, हा इंट्राडेचा लो. इंट्राडे नाही रे, कालच्या दिवसाचा लो. कालच्या दिवसाच्या लो वरती ग्रेड काढायला येते. याचा अर्थ रिटेलर काय करत असतील, बाय साईडला पोझिशन बनवत असतील. आपण सेल कसा करायचा ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, हे बघा, समजा इथं सपोर्ट पासून मार्केटनं बाईंग झाली, वाढ बघा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट होण्याची. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला तर सेल करा, तर सेल करायचा, नाहीतर काय करायचं नाही. परत तुम्हाला वाटेल हा ब्रेकडाऊन झाल्यावर रिटेलर सेल करतील लगेच बाय करतो, अजिबात करायचं नाही. प्रॉपर टेस्ट शिवाय बाय साईड एंट्री मला नाही, कारण सपोर्ट वरती बाईंग आली तर प्रॉपर टेस्ट शिवाय एंट्री बनत नाही. ठीक आहे, मला वाटतं जेवढं मी आपली बॅच होती बघा, लाईव्ह बॅच व्हायची, त्यांना जेवढं सांगितलं असेल त्याच्यात डबल ट्रिपल नॉलेज मार्केटमध्ये तुम्हाला आता देतोय. ठीक आहे, हे बघा मार्केट पडलं खाली. कसं काय पडलं बाबांनो? पडलं कसं काय सांगा मला? क्लोजिंगचा ब्रेकआउट देऊन पडलं. ठीक आहे, लक्ष नव्हतं बोलण्यात, काय तर तिसरं बोल बसलो. आता कप हँडल पॅटर्न दिसतोय इथं. जर बाय साईडला एंट्री बनवायची झाली मार्केटमध्ये तर बनते 2.6 आणि 1:1.5 तर इझिलीच गेले मार्केटमध्ये, अचीव झालेलं आहे ट्रेड लावायच्या अगोदरच, नो प्रॉब्लेम. आता कसं झालेलं आहे तुम्हाला सांगतो मी. खाली आहे सायकोलॉजिकल नंबर, त्याच्यामुळे फुल टार्गेट देईल ह्याच्या भरोश्यावर बसणं लय चुकीचं आहे. तुम्हाला सांगतो, फुल टार्गेट देईल ह्याच्या भरोश्यावर बसायचं, पण जायला तर पाहिजे मार्केट नम साईड. काय होतं ज्यावेळेस पॅटर्न वगैरे असे बनतात ना, मार्केट मुवमेंट करतं चांगली. फक्त राहतो विषय की सपोर्ट कोणता तिथं नसला पाहिजे. मार्केटनं घाण केलेलं आहे कॉन्सल्टेशन आणि मार्केट आलेलं आहे, आपलं स्टॉप लॉस गेला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघा आपण पहिली बुकिंग कुठून चालू करतोय? 1:1 पासून चालू करतोय. मार्केटने किती दिले आपल्याला? 1:2.5. अजून काय बिग मागे कुठं जायचं आपल्याला? एवढं टार्गेट सफिशियंट आहे. 1:2.5 सॉरी 1:2.2. ओके, एवढं टार्गेट सफिशियंट होतं. आणि सायकोलॉजिकल नंबर खाली असताना तर असली रिस्कच घ्यायची नाही फुल टार्गेट पर्यंत जायला असं. ओके, 24 जून. व्हिडिओ किती मिनिटात? 7 मिनिटात झालेला आहे टायमिंग. ह्याच्यानंतर बघा, इथून सपोर्ट घेतला तर पॅटर्नची वाढ बघायची, फिपची वाढ बघायची, उगा शानपट्टी करायची नाही. फिप पॅटर्न प्रॉपर टेस्ट, डायरेक्ट ब्रेकआउट ब्रेकडाऊन, बस. 1 वाज दिले. थांबा थांबा थांबा, अबे थांब ना. काय दिसतंय आपल्याला? इथं क्लोजिंग आहे बरोबर, इथं एक रेजिस्टन्स आहे बरोबर, इथं सायकोलॉजिकल नंबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सायकोलॉजिकल नंबरच्या वरती सपोर्ट घेऊन मग ब्रेकडाऊन दिलता, नो प्रॉब्लेम. लोकांना फेकच वाटेल कारण गॅप ओपन झाले. सायकोलॉजिकल नंबरच्या वरती सपोर्ट घेतला होता. थोडी बाईंगची प्राइस ऍक्शन दिसू द्या, आपण सेल साईडला एंट्री बनवूया. नाही, काहीतरी गहाण आहे, काहीतरी गहाण आहे, काहीतरी गहाण आहे. गहाण काय आहे तुम्हाला सांगतो मी. रीड कसं केलं गहाण आहे बाबांनो. हे बघा, हा रेजिस्टन्स ड्रॉ केलता, सेलिंग आली बरोबर. खाली जायचं असतं ना, ह्यानं इथंच काहीतरी बनवलं असतं. इथं बघा परत एक रेड कॅन्डल बनवतोय, रेजिस्टन्सला रेड कॅन्डल बनवतोय. ह्याचा अर्थ काय? मार्केटमध्ये रिटेलर सेल करताय. ऑलरेडी दर 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 मार्केट पडत पडत आलेलं आहे. आपण एंट्री बनवायची नाही पॅटर्न जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत. कसं रागानं बघतोय ग? बघूया पॅटर्न बनतोय का? काय पालतूपणा. थांब ना लगा, ह्याला स्टॉपच होत नाही. 2 कॅन्डल तर मी थांबवलं देतोय. हे बघा, यम पॅटर्न कन्फर्मेशन कॅन्डल आणि गेले मार्केटात. मला लाव वाटाणा कारण मी लगेच पळत पळत वर गेलं थांबवायच्या आधी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय नाही, इझी आहे बघा मार्केट. फक्त तुम्हाला पॅटर्न कळलं पाहिजे, रिटेलर काय करतात कळलं पाहिजे, ऑपरेटर काय करतोय कळलं पाहिजे, मी काय सांगतोय ते कळलं पाहिजे. विषय संपला. ह्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये मला सांगा काय वेगळं काय दिसलं का? मी वेगळं काय सांगितलं? तंत्र मंत्र काय सांगितलं 5-6 दिवसामध्ये तुम्हाला? काय सांगितलं नाही, तीच गोष्ट रिपीट करतोय. ह्याचा ब्रेकडाऊन, त्याचा ब्रेकआउट, प्रॉपर डेटा, क्लोजिंग प्राइस, सायकोलॉजिकल नंबर, फेमो घेतली, ह्याव घेतलं आणि तेव्हा घेतलं. दुसरं काय सांगितलं? नवीन तर काय सांगितलं असं मला तर वाटत नाही. अजून तुम्हाला जर शिकायला असेल ना तर तो कोर्स बघा बघा, मराठी ट्रेडर बी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फ्रीमध्ये कोर्स आहे. पेटची हवा बघून घ्या मस्त पैकी. ओके, किती दिवस रे? 26 जून, 27 जून, टायमिंग 9. ओके, मी पास करणार आता. हा दिवस लास्टच करूया किंवा पुढचा एखादा बघूया. हे जाणं पटपट. 12 वाजलेले आहेत.
एक वाजले, वाज ना पट्टा 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 हो ना दादा. 10 मिनिटा व्हिडिओ झाला, पॅटर्न झाला बघा वरती. टायमिंग टायमिंग घाण ना. ओके, हे बघा आता काय काय आपल्याकडं किती झाला रे, 25 जून झालाय का? जून 1 महिनाच माझ्या मतानं सफिशियंट झाला आता तुमच्या सगळ्यांसाठी. काय काय आपल्याकडे क्लोजिंग प्राइस, इथला सपोर्ट, इथं सायकोलॉजिकल नंबर, त्यानंतर इथं डे आहे तर काय तोच सेमच आहे. वाट कशाची बघायची, काय करताय नेमक्याची वाट बघायची. अबे इकडे सगळे रेजिस्टन्स आहेत. सेल करण्यात तर नॉनसेन्सच होईल सेल केल्यावर, आपण सेल तर नको करायला. बघूया प्रॉपर्टी टेस्ट मारला तर काय तर करू. पण ना यार, असं प्रॉपर्टी टेस्ट नाही, एका कॅन्डलचा प्रॉपर्टी टेस्ट नाही पाहिजे. चांगला यू शेप मध्ये प्रॉपर्टी टेस्ट असेल ना तर एंट्री बनवायची मला. तरी पण मार्केटनं हाकलून दिलेले आहेत कसले घाण. मला सांगा ह्याच्या ब्रेकआउटवरती ज्यांनी एंट्री बनवली असेल इथं त्यांना कसला घाण हाकलून दिलेला आहे. पण आपण थोडासा प्रॉपर्टी टेस्ट कसा पाहिजे सांगतो तुम्हाला. असा असा थोडा यू शेप पाहिजे. असा हे काय उगाच खाली वरण केलेलं मजा येत नाही. थोडा यू शेप मध्ये पाहिजे. तुम्ही कमेंट करताय खूप चांगलं झाल्यावर, सगळ्या मी कमेंट वाचतो, सगळ्यांच्या वाचतो कमेंट. पॅटर्न म्हणलेला आहे ठीक आहे. मी काय म्हणतो, अबे थांब ना यार, तू थांब ना. हा मी काय म्हणतो, तो तुम्ही कमेंट चांगल्या करता, पण ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला ऍडिशन काय सांगायची गरज आहे मला ते एकदा सांगा, कारण मॅटर होईल. मी सांगतो ते समजायला पाहिजे. इथं फक्त ग्रीन कॅन्डल नको बनायला. सांगायला हे बघा, हा लोचा सपोर्ट आहे आणि ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन ह्याच्यावरच बनलेले आहे. ठीक आहे, रूल तर मी तोडणार नाही. अपसाईड मोमेंटम येऊ शकतं पण आपण रूल तोडणार नाही अजिबात. गेलं वरती, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता गेलं तर गेलं, फोमो करायचा नाही. एम पॅटर्न लो सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल आलेले तरी पण वर गेलेलं आहे नालायकासारखं. आपलं काय हरकत नाही, कारण रिझन इकडे आहे ट्रेंड. इकडे ट्रेंड डाऊन होता, रिटेलर सगळे सेल करतात. थांबा एक फक्त रेजिस्टन्स ड्रॉ करतो मग तुम्हाला सांगतो. हे बघा, हा दिसतोय स्विंगचा रेजिस्टन्स, तिथून सेलिंग आली मार्केटमध्ये, त्याच्यामुळे अपसाईड मोमेंटम आलेला आहे. नो प्रॉब्लेम भावानो, असं होत राहतं. फोमो मध्ये एंट्री बनवायच्या नाहीत बघता, ही गोष्ट लक्षात ठेवा. डबल एंट्री देतं मार्केट, जमले तर घ्यायची, नाही तर गेलं का. काय करायचं आपल्याला, 12 मिनिटं. ठीक आहे, असंच रीड करायचं तुम्ही पण मार्केटला. काही नवीन नाही आहे ह्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने तरी. ओके, असं काय अडकून चालतंय. डब्ल्यू पॅटर्न ठोकला बहुतेक यांनी. म्हणजे काय कन्फर्मेशन कॅन्डल तसली कन्फर्मेशन आहे का तुम्ही म्हणला असेल इथं डब्ल्यू आहे, म्हणजे डब्ल्यू. अरे ही काय कन्फर्मेशन कॅन्डल, एकच कॅन्डल टार्गेटच्या जवळ हातभात येऊन गेल्यावर मग एंट्री कधी मारायची आपण. अबे यार थांबला काय एंट्री लावू दे मला. नो प्रॉब्लेम. बघा कप हँडल पॅटर्न चालता, लेवल ड्रॉ करेपर्यंत गायब झालं. कप हँडल पॅटर्न बघा. आता ही ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन काय सपोर्ट वरती आले का, अशी बात नाही सपोर्ट वरती आलेली. इथं बाय साईड एंट्री बनते, इथला स्टॉप लॉस बफ कर देऊ आणि फर्स्ट टार्गेट इथलं. हा पॅटर्न आहे, पॅटर्नचे ट्रेड हंटिंग 100% होते, इझिली होते. फक्त तुम्हाला पॅटर्न समजले पाहिजेत. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थांबत जाऊ ना मार्केटला, असं येण्यासारखं नुसतं दाड 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 वरून खाली करत जाऊ नको. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.